नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड कसा बनवायचा आणि याच्या अगोदर मी चक्का कसा बनवायचा तो व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करा। तर इथे मी श्रीखंडासाठी थोडंसं दूध 1-2 चमचे घेऊन त्याच्यामध्ये केशर भिजत घातलं। त्याच्यानंतर मी ते ड्रायफ्रूट घेतलेत, काजू, चारोळी, वेलची पूड, बदाम, पिस्ता आणि अर्धी वाटी पिठी साखर घेतली। त्याच्यानंतर हे दूध घेतलं मी केशर भिजत घातलेलं। त्याच्यानंतर मी इथे चक्का घेतला। तर आता याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे, तर तुमच्या हिशोबाने तुम्ही पिठी साखर इथे कमी जास्त करू शकता, तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल त्याप्रमाणे। तर आपण पिठी साखर याच्यामध्ये पूर्ण अशी मिक्स करून घेऊया। आता इथे बघा केशर चांगलं भिजलंय। आता हे केशरचं दूध आपण याच्यामध्ये घालूया। आता हे मिक्स करून घेऊया फेटून। आता याच्यामध्ये मी थोडी दुधावरची साय आणि थोडंसं दूध मिक्स करून असं फेटून घेतलं आणि ते याच्यामध्ये घातलं 1-2 ते 3 चमचे। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला 5 ते 10 मिनिटं एकसारखं फेटून घ्यायचं आहे, जोपर्यंत याचं टेक्स्चर क्रीमी होत नाही तोपर्यंत। आता इथे बघा याचं टेक्स्चर क्रीमी झालं। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घातली। आता हे मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालूया, काजू, बदाम, पिस्ता, चारोळी। आता हे परत आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया सगळं। आता इथे आपलं श्रीखंड तयार झाला, तुम्ही असंच फ्रीज मध्ये ठेवलात तरी चालेल। आता मी इथे दुसऱ्या बाउल मध्ये ट्रान्सफर करून घेते। आता याच्यावर वरून थोडे ड्रायफ्रूट घालूया। थोडंसं वरून केशरच्या काड्या। आता इथे मस्त असं आपलं श्रीखंड तयार झालं। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।